नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. कोल्हापूर जिल्ह्यातलं राजकारण तापलंय आणि विशेषतः हसन मुश्रीफ जे मंत्री महोदय आहेत, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या विरोधात गेली 10 वर्ष आपण बघत आलो. कागल मतदारसंघ म्हणजे गत विधानसभा वर्षापूर्वी जी विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला राजे समरजित खाडगे जोरात होते. अर्थात ते कायमच त्यांच्या विरोधात जोरात होतात, पण निवडणुकीचे निकाल ऐकल्यानंतर ते सपशेल ते साफ झालेलं असतं आणि ते पडलेले असतात. मग नंतर एकमेक कसं काढत गेले, काय गेले, आज विश्लेषण त्याच्यावरच करतोय की जे राजे घाटगे अचानकपणे मुश्रीफांना सरेंडर झाले, त्यांच्या पुढं लोटांगण घातलं अक्षरशः. ह्या ज्या चर्चा चालू झाल्या त्या कशामुळं आणि काय, हे आज कोल्हापूर जिल्ह्यात अतिशय विषय रंगलेला आहे आणि त्याच्यावर विश्लेषण करणं गरजेचं वाटलं. खरोखर हा मुश्रीफ साहेबांनी परत डाव केलाय का, मुश्रीफांनीच डाव केलाय का, हे सुद्धा आता साशंकत आहे. कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. काय राजकारण घडतंय? काही ठिकाणी म्हटलं जातं की देवाभाऊनीच राजकारण केलंय, की हे दोघांना एकत्र यायला लावले. म्हणजे माजी खासदार संजय मंडलिकांना कुठेतरी बॅकफुटवर पुरेपूर नेण्यासाठी हे मोठे राजकीय डावपेच चाललेले आहेत. परंतु हे सगळं होत असताना राजे समरजित घाटगे, जी राजेशाही परंपरा, छत्रपती शिवराय शाहू महाराजांचे वंशज, आणि असं एकदम मुश्रीफांच्या पुढे लोटांगण. कारण आम्ही आधी विश्लेषण केली त्याच वेळेला आम्हाला दिसत होतं हे नुसते राजे नावाला आहेत, जनतेच्या मनातले राजे असून मुश्रीफच आहेत आणि तेच निवडून येणार, हे विश्लेषण कारण आकडेवारी सांगत होती, दिसत होतं, वातावरण दिसत होतं. परंतु राजे मात्र कट्टर होते. भले पडले तरी सुद्धा नंतर आता नगरपालिकेच्या निवडणुकीत ते पुन्हा जोमानं उतरतील. त्यांची शाहू आघाडी असेल, मग शरद पवारांची राष्ट्रवादी असेल, कारण ते शरद पवार राष्ट्रवादीच्या पक्षाकडनं उमेदवारी होती त्यांना. गत वेळेला विधानसभेला जे त्यांच्या विरोधात शड्डू ठोकला त्यांनी, शरद पवारांच्याकडे ते गेले भारतीय जनता पक्ष सोडून. कारण अजितदादा ऐन वेळेला इकडे आले, महायुतीमध्ये मिसळले, त्यामुळं हसन मुश्रीफ यांनाच तिकीट मिळणार म्हटल्यावर त्यांनी तिकडे उडी मारली शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये. आणि आता आपण निवडून येणारच म्हणून त्यांनी जे तोफ डागायला सुरुवात केली मुश्रीफांच्यावर. काय बोलले, काय काय बोलले, कुठं आहे ते वाघाचं काळीज, ईडी मागे लागल्यावर कसे लपून बसले, 40 कोटीचा भ्रष्टाचार, किती काय 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 ते मुश्रीफांच्यावर आरोप. आणि आज तुम्ही त्याच्या पुढे चक्क लोटांगण घालता. हे राजेपदाला शोभतं का? आज कोल्हापुरातली जनता विचारते, विशेषतः कागल मुरगुड. आता कागल मुरगुड ह्या तालुक्यातली इकडचा विकास करायचा कसा, काय करायचा, कार्यकर्त्यांना बळ द्यायचं, मग लोटांगण घालायचं तेवढ्यासाठी. तुम्ही म्हणताय त्याच्यासाठी एकत्र येणं गरजेचं. अरे काय म्हणजे 1-2-4 नगरसेवक देतील आणि उपनगराध्यक्षपद मिळेलसाठी राजेशाहीची परंपरा दावणीला बांधायची, मांडलिकत्व स्वीकारायचं. आणि ह्याच्यातनं संजय मंडलिकांना आम्ही चपराक दाखवणार. अरे पण तुम्ही काय राजेपदाला शोभणारं कार्य तुम्ही केलं का हे विचारतात. मुश्रीफांचं एक नक्की आहे, मुश्रीफांचे कार्यकर्ते बोलतात आमचा नेता खरोखर राजा आहे, मनातलं, जनतेच्या मनातलाही राजा आहे, आणि हे राजकीय डावपेच का करू नयेत. आता कदाचित समरजित घाटगे घाबरले असावेत की माझ्यावरच कुठं काहीतरी डाव उलटा होणार नाही ना, चुकून ईडी आता माझ्याकडेच येणार नाही ना, कदाचित. कारण सत्तेमध्ये आहेत ना मुश्रीफ साहेब. मुश्रीफ आता सत्तेत असल्यामुळं कदाचित घाबरून सुद्धा ह्या गोष्टी झाल्या का असंही सुद्धा विचारतात. आणि काही मुश्रीफांचे सुद्धा कार्यकर्ते म्हणतात कशाला घेतलं या राजांना, काय गरज होती, आपल्याला काय गरज आहे. तरी सुद्धा राजकीय डावपेच आणि मुत्सद्दीगिरी मुश्रीफांची काहीतरी याच्या मागं नक्की आहे. आणि ह्याच्यामध्ये मात्र समरजित घाटगे सपशेल त्यांचं राजकारण संपलेलं आहे. त्यांचे कार्यकर्ते पुरते नाराज आहेत. राजकारणात कसं असतंय, तुमच्यासाठी ते लढायला पुढे होते कार्यकर्ते, राजेंच्यासाठी आम्ही लढतोय. मुश्रीफांच्या कार्यकर्त्यांची पंगा घेतलाय त्या ठिकाणी, अगदी रस्त्यात मारामाऱ्यापर्यंत ग्रामीण भागामध्ये असे गट झालेले आहेत ना, बऱ्यापैकी गटबाजी असते ग्रामीण भागामध्ये. आणि अशा वेळेला एकदम लोटांगण घालताय, म्हणजे राजेपद तर गेलंच, आता तुम्ही मुश्रीफांचे कार्यकर्ते का. आज पेपरमध्ये सुद्धा आलंय छापून, आता मुश्रीफांचे कार्यकर्ते म्हणून समरजित
राजे कार्यकर्ते म्हणून फिरतायत. ही जी टीका व्हायला लागली आहे ह्याचे परिणाम आता मतदान झाल्यानंतर सगळं कळणार आहे काय. कारण मुश्रीफांची ताकद आहेच. मग ते गडिंग्लज असेल, बाकी मुरगुड असेल, कागल असेल, सगळीकडे कुठं नगराध्यक्ष कुणाचे कसे बसायचे ते बसतील. उपनगराध्यक्षपद ह्यांना देतील न देतील, पण राजकारण होऊ शकतं याच्यामध्ये. आणि देवाभाऊ हे मुख्यमंत्री आहेत आणि ते राजकीय, शेवटी ते भारतीय जनता पक्षाला प्राधान्य देणारी व्यक्ती आहे. कारण भारतीय जनता पक्षाचं मोठं नेतृत्व आहे देवेंद्र फडणवीस. त्यांनी काहीतरी डाव टाकला असेल, परंतु त्या डावात समरजित राजे घाटगे यांचाच बळी जाणार आहे. नगराध्यक्षपद तर दूर, आणि कार्यकर्त्यांना काय ताकद देणार आहे तुम्ही. आता काही भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत दादा पाटील हेही राज्याचे नेते आहेत. ते सुद्धा काही त्या राजकारणाविषयी काही विचारलं तर बोलत नाही. सगळे चिडीचूप बाकीचे आहेत. पण हिथं मात्र गणित कळतंय की कार्यकर्ते मात्र समरजित घाटगेंचे सगळे ओरडतायत. राजे नतमस्तक व्हायला नको होते, राजांनी लाचारी स्वीकारायला नको होती, लोटांगण मुश्रीफांच्या पुढं घालायला नको होतं. मुश्रीफांची मुत्सद्देगिरी यशस्वी होणार याच्यातनं दिसत आहे. आज ना उद्या हे सगळं आता सगळं समोर येईल राजकारण. आणि नंतर समरजित राजे काय भूमिका घेतात, का शेवटपर्यंत आता मुश्रीफांचेच कार्यकर्ते म्हणून राहतात, हे फार बघण्यासारखं असेल कोल्हापूरचं राजकारण. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.